आपण रोज वापरत असलेले स्वयंपाकाचे भांडे आपलं आरोग्य हळूहळू बिघडत असतील तर हो, हाच सत्य आहे. भांड्याच्या चुकीच्या निवडीमुळे आपल्या शरीरामध्ये त्याचे द्रव्य जात असतात, तर जी कॅन्सरपासून ते हार्मोनल प्रॉब्लेम्सपर्यंत कारणीभूत ठरतात आणि आपलं शरीर हे असंतुलित करतात. कोणते भांडे किती धोकादायक आणि किती सुरक्षित पर्याय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. ॲल्युमिनियम हलकं, स्वस्त आणि पटकन गरम होतं म्हणून जवळजवळ प्रत्येक घरात ते मिळतं. पण उच्च तापमानात शिजवताना ॲल्युमिनियमचं लहान कण अन्नात मिसळतात, ज्याच्याने दीर्घकाळ याचं सेवन झालं तर मेंदूच्या पेशींवर परिणाम होतात. त्याच्यानंतर हाडं कमजोर होत असतात, पचन तक्रारीही होत असतात. असे बरेचसे आजार आपल्याला फेस करावे लागतात. त्याचं सोल्युशन म्हणून आपण ॲल्युमिनियमऐवजी स्टील किंवा कास्ट आयर्न वापरू शकतो. दुसरं आपण बघणार आहोत नॉनस्टिक भांडी. नॉनस्टिकमध्ये PTFE आणि टेफ्लॉन कोटिंग असतं, जे 260°C जास्त तापमानाला कोटिंग तुटतं आणि टॉक्सिक फ्युम्स त्याच्यामधून निघत असतात. या वायूमुळं आपल्याला डोकेदुखी, हार्मोनल प्रॉब्लेम्स तर होतातच, पण लांब काळात कॅन्सरचा सुद्धा धोका वाढत असतो. त्याच्यामुळे जर कोटिंग खरडलं गेलं तर अन्नातही ते मिसळतं. याची तुम्हाला खूप जास्त काळजी घ्यायची आहे. याला सोल्युशन म्हणून नॉनस्टिक फक्त हे लो फ्लेम, लो ऑइल शिजवायला आहोत. प्लॅस्टिकचे डबे आणि मायक्रोवेव्हचा वापर. तर प्लास्टिकचे डबे आणि मायक्रोवेव्हचा वापर याच्यासाठी सांगणार आहे की गरम अन्न ठेवताना प्लास्टिकमधून BPA आणि फिलेट्स हे 2 सुटत असतात. हे थेट हार्मोनल इम्बॅलन्स व इन्फर्टिलिटीला कारणीभूत असतात. मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टिक वापरलं तर धोका दुप्पट होतो आणि याला सोल्युशन म्हणून आपण नेहमी काचेचं किंवा स्टीलचंच डबे वापरणार आहोत, जेणेकरून आपल्याला याचा कोणताही परिणाम होऊ नये शरीरावर.